ब्रेक नंतर होम थिएटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आता आपण जाऊया तू तिथे मीच्या सेटवर। तिथे लंच ब्रेक मध्ये पहा कशी पंगत रंगलेली आहे। काय करायचंय काय नाही करायचंय माझं मी ठरवेन, कुणालाही मध्ये बोलायची गरज नाहीये। अरे नाही, मी शूटिंगला येताना शक्य तितकं कॅज्युअल असतो। मला म्हणतात सत्यजित बोलू खरा खेळ आता सुरू झाला। मुदळकर कुटुंबामध्ये आत्तापर्यंत तुम्ही भांडणं रडापडी हे सगळं बघत आलं, पण बॅक स्टेज लोक किती धमाल मस्ती करतात आणि ताटातला घास एकमेकांना भरवत हे लोक जेवण करतात। आज बघूयात चिन्मय तुला या लुकमध्ये आम्ही पहिल्यांदा बघतोय। अरे नाही, मी शूटिंगला येताना शक्य तितकं कॅज्युअल असतो, कारण मला नंतर दिवसभर फार कपडे आणि कोट तरी हल्ली कमी झालेत खूप, आणि मिशी बिशी सगळं लावून फार कंटाळा येतो मला। म्हणजे एन्जॉय आहे पण तरी कंटाळा येतो। काय सांगशील प्रेक्षकांना? आता एकत्र बसून सगळेजण जेवतात लंच टाईममध्ये, छान सुगरण, कारण 7 बायका आहेत, त्यातल्या राजश्री आमची आजी आज नाही आहे, शीतल, नंतर त्या काहीतरी घेऊन येतात छान। मग मुलं सुद्धा मेकअप रूम मध्ये येऊनच बायकांची मेकअप रूम आहे, आम्ही इथे येऊन जेवतो। सांगू शकते सगळ्यात जास्त सुगरण कोण आहे? खूप सुंदर कोणी? ऍक्च्युली हा प्रश्न खूप आता आजी नाहीये आणि राजश्रीकडे आहे, त्यामुळे राजश्रीनी जेवण नाही, असं काय प्रत्येकाच्या स्पेशालिटीज आहेत। म्हणजे राजश्री मासे उत्तम बनवते, आजी व्हेज उत्तम बनवते, आणि नेहाने एकदा बिर्याणी बनवून आणली होती, फारच अमेझिंग। आणि मी सांगते की राजश्री आणि आजी ऑब्व्हियसली त्यांच्याकडे खूप अनुभव आहे दांडगा इतक्या वर्षांचा, बिकॉज दे बीन मॅरिड फॉर अ लॉंग टाइम। पण आमच्यातली नेहा जी आहे ती अत्यंत उत्तम जेवण बनवते, शी इज अ व्हेरी गुड कुक। आणि थँक्यू आणि अंगाची बायको आणि माझी बायको या सुद्धा फार अप्रतिम जेवण बनवतात, त्यामुळे आमच्या घरात भरपूर जेवण जेव्हा उरतं आम्ही गिरेटवर घेऊन येतो। त्यामुळे इथे सगळ्यांना शिळं खायला कुठेतरी मिळतं, असं काही आहे का? नाही, त्याचाही बंदोबस्त राजश्रीकडे आहे, गरम करायचं सगळं तयारी फुल। म्हणजे जेवणाच्या बाबतीत आम्ही तरी कॉम्प्रोमाइज करत नाही। बाकी कुठेतरी मगाशीच मेन्शन केलं एकदा आणलेलंच तू काहीतरी जेवण, एकदा त्याने स्पेशली मेन्शन केलं। नाही, मी एकदा कारण बिर्याणी घेऊन आले होते, त्याच्यानंतर मी एकदा दिवाळीत फराळ गेला होता तेव्हा चकल्या घेऊन आले होते, आणि उकडीचे मोदक मी अजून आणले नाही आहेत, बट माझी इच्छा आहे की आता शूटिंग संपायच्या आत मी ते घेऊन यावेत एकदा। आणि राजश्रीनी तो खाल्लाय, पण स्पेशालिटी म्हणाल तर येस, नॉनव्हेजचे बरेच सारे प्रकार आणि उकडीचे मोदक मला येतात चांगले करतात। आणि तिचा कॉल टाइम उशिरा असेल तर ते आमच्यासाठी मॅकडोनल्ड्स म्हणून नाश्ता सगळी व्यवस्था ती आमची होती। आता हे सगळं नंतर थोड्या दिवसांनी खूप शांत असणार, कोण पश्चिमेकडे कोण उत्तरेकडे असणार, गाडी करून सगळे एकत्र स्ट्रगलला निघणार, पॅकेज डील आणि पॅकेज डील असणार, आणि त्यावर प्रोड्युसर्सना थोडंफार कन्सेशनही मिळेल। रायटर, डिरेक्टर, आता मिळणार, हिरो मिळणार, हिरोईन मिळणार। जे प्रोड्युसर हा कार्यक्रम आता बघतायत त्या सगळ्यांनाही विनंती आहे, तुम्हाला बनाया एक परिवार आमच्या सगळ्यांच्या रूपात मिळू शकतो, त्यामुळे केमिस्ट्री असलेला, अत्यंत उत्तम केमिस्ट्री असलेला, उत्तम ऍक्टर्स असलेला असा आमचा एक चालू शकते, भयंकर ऍडजस्ट करणारा, एकमेकांवरती ऑलरेडी खूप प्रेम करणारा असा आमचा हा जो परिवार आहे तो तुम्हाला मिळू शकतो। मला आज तुमच्या सगळ्यांना बघून असं वाटत नाही कोणी मंजरी आणि प्रियाला मिस पण करतं या घरात? आम्ही मनोमन सगळ्यांनाच मिस करतो। चिन्मय तर म्हणजे शालिनी त्याची जी आई जी आता आमच्यात नाहीये ती, त्याला चिन्मय म्हणजे तो वदनी कवळ घेता असं म्हणतो, त्याच्याऐवजी तो वंदना म्हणतो आणि मग तो खातो, त्यामुळे मी मिस एव्हरीबडी। प्रियाला तर आम्ही खूप मिस करत होतो, पण ती आता आली आहे आमच्यात परत, आज फक्त ती लवकर गेली आहे, पण मंजिरीला आम्ही खरंच मिस करतो। आणि प्रिया आता नाहीये, म्हणजे आत्ता ती शूट संपत गेली, आज ती लवकर गेली, आणि मंजिरी सुद्धा मध्ये आधी येत जात असते इकडे, आणि आम्ही जरी इकडे अगदी रोज सगळेजण एकत्र नाही भेटलो शूटिंगला तरी वी डू मेक इट अ पॉइंट की आम्ही बाहेर कुठेतरी भेटू, काहीतरी एकत्र मजा करू। चिन्मय मेक्स इट अ पॉइंट की तो येईल, कोकणात शूटिंग करत असला तरी तो येतो। अमोल आणि अंगद यांची सतत जुगलबंदी चालू असते, सतत काहीतरी कमेंट्स पास करत असतात, काहीतरी जोक्स करत असतात, आणि खूप मजा येते। आणि अनेकदा आम्ही यांचं कपल आणि आमचं कपल, मग कोणाची केमिस्ट्री जास्ती चांगली वगैरे ह्याच्यावरनं असे आम्ही वाद घालत असतो, पण फार मजा येते। हा, नाही वाद घालण्यासारखं काही नाहीच आहे, बिकॉज सगळ्यांनाच माहिती आहे सत्यजित
सत्यजितच्या कोणी केमिस्ट्रीमध्ये बोलतं की नाही? नाही कसं आहे, सत्यजितची केमिस्ट्री तर दुनियेने बघितली आता 2 वर्षात. सत्यजित आणि इतर बायका अशी त्याची केमिस्ट्री आहे. सत्यजित आणि इतर. सत्यजित प्रेक्षक अजून तुला 2-3 बायका बरोबर तुला ऍक्सेप्ट करायला तयार आहेत, पण प्लीज. महागाई फार वाढली आहे सध्या आणि नाही परवडत पेट्रोलचा खर्च, हॉटेलिंगचा खर्च, त्यामुळे इथपर्यंतच ठीक आहे. आणि मला ऑनेस्टली दिवसभरात हाच वेळ मिळतो रिलॅक्स करायला. बाकी मग एकदा आलं इथे की वेळ मिळत नाही नॉर्मली. पण आय एन्जॉय दिस टाइम ऑफ द डे व्हेरी मच. त्यामुळे आता फक्त आर्या आणि शुभ्रा, बाकी कोण नाहीये. सध्या त्याच्या आयुष्यात. तिसरी असा कोण धमाकेदार एंट्री होणार आहे का? नाही नाही नाही, आता धमाके करून झालेत आमचे. आता आम्ही फायनल धमाका करू, पण ते नवीन कोणी येणार नसेल, नवीन काहीतरी घडणार असेल. थँक्यू सो मच. जाता आता तुम्ही सगळेजण काय बोला? प्रेक्षकांनी जे आमच्यावर प्रेम केलंय ते असंच भरभरून देत राहा. असेच तुमचे आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव असू द्या. थँक्यू सो मच. थँक्यू सो थँक्यू थँक्यू. मच. व्हिडिओ जर्नलिस्ट अब्बास पूजा बोरकर, जय महाराष्ट्र, मुंबई. काय करायचंय काय नाही करायचंय माझं मी ठरवेन. कुणालाही मध्ये बोलायची गरज नाहीये. अरे नाही, मी शूटिंगला येताना शक्य तितकं कॅज्युअल असतो. मला म्हणतात सत्यजित बोलून Shut up. खरा खेळ आता सुरू झाला. जेवून पोट भरलं ना तुमचं? चला आता स्वीट डिश मध्ये आहे हास्याची मेजवानी. ती तुम्हाला मिळणार आहे मात्र एका छोट्याशा ब्रेकच्या नंतर.